वाटी तांदूळ भिजवून घेतलाय 2-4 तास आणि हे एक बटाटा घेतलाय. हे वाटून आपण काही मसाले घालून भज्यासारखं लेकरांना पकोड्यासारखं करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी तांदूळ घेतलाय. कोणताही तांदूळ भिजवून केला तरी चालेल. त्यासाठी बटाटा पण घेतला होता एक. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपण याला वाटून घेणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते अर्धा चमचा जिरे आहे, अर्धा चमचा धने आहे, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, आमचूर पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे, चिली फ्लेक्स अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि तळणी करता तेल घेतलेलं आहे. आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. आपण तांदूळ आणि बटाटा वाटून घेतलाय मिक्सरला. अशा पद्धतीने वाटून घेतलाय. तांदूळ भिजलेलं असल्यामुळं पाणी न टाकायचं नाही, तसंच वाटून घ्यायचं आहे. आपल्याला बेसन तुम्हाला दाखवायचं विसरले होते. थोडंसं 2 चमचे बेसन घ्यायचं आहे. जसं लागेल ना तसं आपल्यामध्ये ह्याच्यामध्ये थोडंसं घट्टपणा करायचं आहे. थोडंसं मी 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. त्याप्रमाणे आपण हे सर्व बॅटरमध्ये टाकून घेणार आहोत. मसाले, चिली फ्लेक्स, आमचूर पावडर, धने पावडर, थोडीशी मीठ चवीप्रमाणे, हिरवी मिरची तुम्हाला टाकायची असेल टाकू शकता, नसेल घरात तिखट खाणारे तर नाही, थोडेसे जिरे आणि कोथिंबीर. आपण व्यवस्थित ह्याला फेटून घ्यायचं. तांदूळ आणि बटाटा वाटून झालाय. त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन टाकलं होतं, 2-2.5 चमचे, आणि अशा पद्धतीने बॅटर तयार झालंय. मसाले टाकून घेतले. आपलं तेल कढईमध्ये तापलेलं आहे. आपण छोटे छोटे टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण शेकलेत. आता हे बटाटा आणि तांदळाचे एक फ्राय झालेले खाण्यासाठी भजी बनवा. अशा प्रकारची ती खूप छान लागतात. वरून क्रिस्पी, आतून छान. आपण अशाच पद्धतीने सगळे करून घेऊ. आणि बटाटा मिसळून केलेली भजी सर्व केली आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.